शेतकऱ्यावरती तात्काळ संवेदना व्यक्त करणं गरजेचं आहे. पण मला तसं दिसत नाही. पालकमंत्री, इतर मंत्री, आमदार यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी व्हावी किंवा तात्काळ मदत मिळावी यासाठी पावलं उचललेली दिसत नाही. आता पंचनामे, मोजण्या या गोष्टी होतील, त्याला काय अर्थ नाही. पण शेतकऱ्याच्या घरामध्ये कालपासून जो आकांत मला दिसतो, काही शेतकरी रात्री भेटले, सकाळी भेटले, हे सरकार अत्यंत संवेदनशील, असंवेदनशील आणि विशेषतः जळगावमधले जे लोक मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या. 24 तास राजकारण. कुठे आहेत गिरीश महाजन, जे काय म्हणतात त्याला, संकटमोचक काहीतरी म्हणतात त्यांना, काय संकटमोचक. मग शेतकऱ्यावरच्या संकटाला हे मोचक कुठे असतात? हा, फक्त राजकीय संकटमोचकच असतात का राजकारणामध्ये मंत्री म्हणून? जनतेवर जेव्हा संकट येतात, शेतकऱ्यांवर संकट येतात, तेव्हा हे संकटमोचक काही जाणीवेने करताना दिसत नाहीत. फक्त आमदार पळवणं, नगरसेवक पळवणं, पक्ष फोडणं हे संकटमोचकाचं कर्तव्य आहे का? हे दुर्दैव आहे या राज्याचं आणि या संपूर्ण जिल्ह्याचं. जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वतःला वर्दीतले गुंड समजू नये, मानू नये. ही वर्दीतली गुंडगिरी ही भयंकर तानाशाही असते. तशी लष्करातली हुकुमशाही असते. लष्करी गणवेश घालून हुकुमशाही केली जाते. नाव लोकशाहीचं, पण अनेक देशामध्ये ही लष्करातली गणवेशातली हुकुमशाही असते. तशी जळगावमध्ये पोलीस गणवेशातली हुकुमशाही आहे आणि त्याचा वापर, त्या पोलिसांचा वापर विरोधकांचा, राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार करत असतात, मंत्री करत असतात. हळूहळू तुमचाही भर ओसरणार आणि हे चित्र स्पष्ट दिसतं. माझ्या माहितीप्रमाणे पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगर या भागातले शिंदे सेनेचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, ते संकट मोचकाच्या जास्त संपर्कात आणि पुढली निवडणूक ते भारतीय जनता पक्षातून लढवतील अशी माझी पक्की माहिती आहे. पण हळूहळू हे भर ओसरत चाललेलं आहे असं चित्र या जिल्ह्यातलं मला दिसतं. मला जास्त झालं. काँग्रेसचे आहे झालं. बारामतीमध्ये आता पोट निवडणूक लढवणार काँग्रेस स्वतः लढवतोय. महाविकास आघाडीची भूमिका आहे का, किंवा मग आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून नेमकी उद्धव सेनेची काय भूमिका असणार आहे? उद्धव सेना हा पक्ष नाही आहे. तुम्ही नवीन पक्ष कुठे निर्माण केलात मला माहीत नाही. शिवसेनाच आहे आणि न्यायालयामध्ये प्रकरण चालू असल्यामुळे अद्यापही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं जातं.